आम्हाला प्रादेशिक मनोरुग्णालयाला अतिशय आनंद होत आहे की आम्ही एक मनोरुग्ण 30 वर्षानंतर त्याच्या स्वग्रही कुटुंबात त्यांचं कुटुंबात मिलन करत आहोत। जी गोष्ट अशी आहे की सदर महिला 30 वर्षापूर्वी घरातून मानसिक आजाराच्या धक्क्यामुळे बाहेर पडली होती। कारण त्यापूर्वी त्या काळात त्याचा मुलगा झाडावर चिंचा काढण्यासाठी चढला होता। त्यावेळी शॉक लागून मृत्यू पावला होता। त्याच्यामुळे त्याला मानसिक धक्का बसल्यामुळे 30 वर्षापूर्वी ती घरातून बाहेर पडली। त्यानंतर ती नाशिकच्या पंचवटी भागात राहत होती। पण 2 वर्षापूर्वी तिचं मानसिक आजार वाढल्यामुळे पोलिसांनी तिला आमच्याकडे दाखल केले। मग आमच्या मनोरुग्णालयात दाखल झाल्यानंतर आमच्या मानसोपचार तज्ज्ञांनी, समाजसेवा अधीक्षक, व्यवसायोपचार तज्ज्ञ व सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारचे उपचार करून तिला बरे केल्यानंतर तिचा पुनर्वसनाचा प्रश्न येत होता। त्यावेळी आम्ही क्लू शोधत होतो, तिचा पत्ता काय सापडतो का नाही। त्यामध्ये आम्हाला थोडीशी क्लू मिळाली। त्यामध्ये सध्याचं अहिल्यानगर, पूर्वीचं अहमदनगर जिल्ह्यातील एक जागेचा पत्ता मिळाला, थोडा क्लू मिळाला। त्यानंतर पोलिसांशी तेथील संपर्क साधून पत्ता कन्फर्म केला व कुटुंबाला बोलवून घेतले। त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य अतिशय आनंद अक्षरशः ओसंडून वाहत होता आणि आम्ही त्यामध्ये कुटुंबात मिलन करण्यामध्ये यशस्वी झालो। याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो आहे। तर आम्ही समाजाला असं आव्हान आहे की आपल्या घरातील कोणी व्यक्ती घरातून गायब झाली असेल तरी जवळचे मनोरुग्णालय किंवा तीर्थक्षेत्र अशा ठिकाणी शोधणं सुद्धा गरजेचं आहे। केवळ आपला मनोरुग्ण गेला आता मिळणार नाही वगैरे अशा न करता हे करायचं, हे माझं आव्हान राहील। आणि आम्हाला वेळोवेळी सर्वांचं मनोरुग्णाचं पुनर्वसन करण्यासाठी समाजाकडून सुद्धा चांगल्या सहकार्याची अपेक्षा आहे।